कृष्णामाई महोत्सव यात्रा 2026चे सांगली येथे काल 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता धर्मध्वजारोहणाने सुरुवात झाली। यावेळी सांगलीचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात आले। यावेळी महेंद्रभाऊ चंडाळे, त्याचप्रमाणे मनोहर सारडा, समितदादा कदम तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा धर्मध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। ज्यांच्या उपस्थितीमध्ये आणि हस्ते हा धर्मध्वजारोहण सोहळा झालेला आहे त्या सर्वांचं आज या ठिकाणी आपण सरकारी घाटावर आलेला आहे। कृष्णामाई महोत्सव 2026चे या ठिकाणी ध्वजारोहणाने आता त्याची सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी आपल्या सोबत आदित्यराजे पटवर्धन आहेत, युवराज सांगलीचे, तर त्यांच्याकडून या सर्व कार्यक्रमाबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया। नमस्ते। नमस्ते। सगळ्यात आधी तर मी सगळ्यांना सांगलीकरांना कृष्णामाईच्या महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि देवाकडे हेच प्रार्थना करतो की हा महोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात व्हावा आणि सगळे लोक आपल्या इकडे आपल्या ह्या उत्सवामध्ये सांगलीमध्ये सहभागी हो गए आणि सरांच्यामुळे हे सगळं नीट सगळं पार पडलं आणि हा मागच्या वेळेसारखाच हा महोत्सव झेंडावंदनामुळे बंद चालू झाला, ध्वजारोहण। आणि मी हेच प्रार्थना करतो की सगळ्यांचं चांगलं हवं आणि धन्यवाद। या ठिकाणी कृष्णामाई महोत्सव जो आहे तर तो आपल्या सांगलीचे सुपुत्र महेंद्रभाऊ चंडाळे यांनी प्रयत्न करून आणि पुढाकार घेऊन हा उत्सव या ठिकाणी परत एकदा पुन्हा एकदा उभा केलेला आहे। सर्व सांगलीकरांच्या एक आवडीचा विषय म्हणजेच यात्रा, तर ती आपल्या सांगलीमध्ये कुठल्याही पद्धतीची होत नव्हती, तर ती आता कृष्णामाईची यात्रा या निमित्ताने इथे घडत आहे। आणि यासाठी आपल्या सोबत युवराज जे आहेत तर यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे। त्यांचं सुद्धा या ठिकाणी संस्थानाचं मोलाचं असं योगदान देखील या महोत्सवाला लाभलेलं आहे। कृष्णामाई जी तीव्र रौद्र रूप